आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. पहिल्या चरणामध्ये पहिला क्रमांक मातेला आहे आणि मग दुसरा क्रमांक पित्याला आहे. तसं दुसऱ्या चरणामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पहिला क्रमांक कन्येला आहे आणि दुसरा क्रमांक पुत्रास आहे. म्हणजे ह्याच्या पाठीमागे तथ्य काय आहे तर मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व हा पुत्र करतो, पण पराक्रमाचं मातृत्व ही फक्त कन्याच करते. त्यामुळे कन्येला पहिलं स्थान आहे. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए सुख भीष्म हनुमान. म्हणजे प्रत्येक पुत्राला प्रसवणारी ही नारी आहे, म्हणजे स्त्री आहे. त्यामुळे पहिला क्रमांक स्त्रीला दिलेला आहे. आता मला सांगा, ज्या ज्या वेळी मुलगी जन्माला येते त्या त्यावेळी तुम्हाला आनंद होतो की दुःख होतं? मुलगी जन्माला आल्यानंतर आनंद होतो की दुःख होतं? बोलत चला. आनंद होतो. फक्त इकडून आवाज आला का तुम्हाला टोचतंय? तुम्हीही एका आईच्या गर्भातून जन्मलाय आणि तुम्हाला सांगायला तोंड उघडलं नाही. शोकांतिका आहे. जिथं मुलगी आहे, मुलगी शिकली प्रगती झाली. ज्यावेळी तुमच्या घरामध्ये आपल्या धर्मामध्ये मुली वाढणार आहेत त्यावेळी आपली ही साधू संतांची भूमी वाढणार आहे. म्हणजे मुलगी जन्माला आली तर नको आणि मुलगा जन्माला आला तर आनंद. एकदा स्वामी रामातीर्थांनी हिमालयाच्या पर्वतावर जात असताना एक वृद्धस्थ तिथून चालत होता. त्याच्या खांद्यावरती मुलगा होता. स्वामी रामातीर्थांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना म्हणाले की ऐका ना बाबा, तुमच्या खांद्यावर जो मुलगा आहे ना त्याला आमच्या जवळ द्या. थोडा वेळ आम्हालाही आनंद होईल आणि तुमचाही थकवा निघून जाईल. मायबाप हो आश्चर्य वाटेल. त्यावेळी त्या बाबांनी उत्तर दिलं की स्वामीजी, तुम्ही ब्रह्मचारी आहात आणि हा माझा मुलगा तुमच्याकडे मी दिला पण असता, पण हा माझा मुलगा नाही तर ही माझी मुलगी आहे जिला मी खांद्यावरती घेतलंय. आणि ज्या मुलीच्या बापाला मुलगी जड होते, ज्या मुलीच्या बापाला मुलगी असल्याचं खांद्यावर ओझं वाटतं, तो बाप होण्याच्या लायकीचा नसतो. ज्याला मुलगीचं ओझं वाटतं ना तो बाप होण्याच्या लायकीचाच नसतो. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आता कन्या म्हटलं की आपण म्हणतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे. पहिलं स्थान कन्येला आहे, पहिलं स्थान मातेला आहे. आता मला सांगा, पुरुष कधीच रडत नाही आणि ज्यावेळी पुरुष रडतो ना त्यावेळी सगळे त्याला म्हणतात काय बांगड्या भरल्यात काय. साहजिकच काय म्हणतात, अरे बांगड्या भरल्यात काय, काय बायकासारखं रडतो. पण तुमच्या चरणाला स्पर्श करून सांगते मायबाप हो, तो बाप असा असतो की फक्त ज्यावेळी मुलीचा विवाह होतो ना तेव्हाच तो बिचारा रडतो. म्हणजे बापाचं दुःख तेव्हाच बाहेर येतं जेव्हा आपली मुलगी सासरला जाते. आणि ज्यावेळी बापाला वाटतं की आपली मुलगी आपल्याला सोडून चाललीये, खरं तर मुलीमध्ये इतकं सामर्थ्य असतं ना की मुलगी एका घराबरोबर दुसरं घर जोडते. माझ्या वाचनात एक सुंदर ओळी आल्या होत्या. दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडती, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडती, आसू माहेर सासर पांग बापाचे फेडती. म्हणजे बापाचं फक्त पांगच नाही फेडत, पुढे जाऊ नाही का. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले आणि तिला छातीशी धरून